नमस्कार, मी सौ अपर्णा योगेश येनारकर. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी चटपटीत वेगळी खायची इच्छा होते. तेव्हा आपल्याला चटण्या, लोणचे याची आठवण होते. तर मग मी आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारची चटणी सांगणार आहे. ही चटणी मला माझ्या मोठ्या आत्याने शिकवली आहे. पापडाची चटणी 4 लोकांसाठी. साहित्य: 10-12 भाजलेले किंवा तळलेले पोह्याचे किंवा उडदामुगाचे पापड, 2-3 बारीक चिरलेले कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या, आवडीनुसार कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार, फोडणीपुरते तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, 1 टीस्पून लिंबाचा रस. कृती: सर्वप्रथम पापड भाजून किंवा तळून घ्यावे. पोह्याचे पापड असल्यास तळलेले उत्तम. त्यानंतर त्याचा चुरा करावा आणि त्यात जेवायच्या अगदी वेळेवर बारीक कांदा, मीठ, साखर चवीनुसार, लिंबाचा रस घालावा. त्यानंतर तेल तापवून त्यात फोडणीचे साहित्य घालून चरचरीत फोडणी द्यावी आणि शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून जेवायच्या अगदी वेळेवर वाढावे. टीप: जेवायच्या अगदी वेळेवर सगळं साहित्य मिक्स केल्यास त्यात असणारा पापड नरम पडत नाही, चवीला कुरकुरीत लागेल. रेसिपी आहे सांजोरी. हे मला माझ्या आईने शिकवलं आहे आणि तिला तिच्या आईने, तिची स्पेशालिटीच आहे ती. साहित्य: रवा, मैदा, साखर, खवा, तळण्यासाठी तूप, जायफळ, वेलची पूड, मोहनासाठी तेल. कृती: सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप घालावे. त्यात 1 पाव रवा गुलाबी होतपर्यंत भाजून बाजूला काढून ठेवावा. त्यानंतर अर्धा पाव खवा घेऊन तोही चांगला मोकळा होतपर्यंत कढईत परतून घ्यावा. दुसरीकडे एका भांड्यात 1 पाव साखर, अर्धी वाटी पाणी घालून बारीक आचेवर ढवळून त्याचा 2 तारी पाक होऊ द्यावा. पाक तयार झाल्यावर त्यात भाजून ठेवलेला रवा टाकून त्यात अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालावी. पाकात टाकलेला रवा फुलून येतो. हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात भाजून झालेला खवा घालायचा. हे मिश्रण थंड करायला ठेवावे. मिश्रण थंड होतपर्यंत 1 पाव मैदा, त्यामध्ये अर्धा पाव रवा, चवीपुरतं मीठ आणि तेलाचे मोहन घालून व्यवस्थित मिसळल्यावर पाणी घालून घट्ट भिजवावे. तेलाचा हात लावून थोडा वेळ मुरण्यासाठी झाकून ठेवावे. आता केलेले सारण पूर्णपणे गार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. त्यानंतर पारीसाठी लाडवा एवढा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करून त्यात सारणाचा गोळा घालून त्याला व्यवस्थित बंद करून जाडसर पुरी लाटावी आणि गरम गरम तुपात सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. हे सगळं तळण मध्यम आचेवरच करावे बरं. वातावरण थंड असेल तर सांजोरी 4 दिवस सुद्धा अगदी छान टिकून राहते. म्हणजे प्रवासामध्ये वगैरे जाताना आपल्याला सोबत न्यायला खूप छान पदार्थ आहे. एखाद्या वेळी आपल्याला संध्याकाळी भूक नसते, त्यावेळी थोडंसं काहीतरी खायचं असतं. अशा वेळी एक पटकन होणारा आणि करायलाही सोपा असा पदार्थ म्हणजे भातावरचे पिठले. 2 ते 3 लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगते आहे. साहित्य: तांदूळ 2 वाट्या, बेसन 1 वाटी, दही अर्धी वाटी, 4-5 पाकळ्यांची लसूण पेस्ट. फोडणीचे साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, हळद, चवीनुसार तिखट, मीठ. कृती: सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून एखाद्या जाड तळाच्या भांड्यातच भात शिजवावा, कुकरमध्ये नाही. भात शिजवण्यासाठी ठेवल्यावर एका भांड्यात आपल्याला बेसन दह्यामध्ये कालवून त्यात लसणाची पेस्ट, मीठ, हळद घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळसर भिजवावे. साधारण 80% भात शिजत आला की त्यावर हे सगळे बेसनाचे मिश्रण अर्धवट शिजलेल्या भातावर ओतून द्यायचे. साधारण 10-12 मिनिटात ते पूर्ण शिजून तयार होईल. हे सगळे शिजले की त्यावर फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची चुरचुरीत फोडणी करावी आणि गरम गरम जेवायला बसावे. श्रोते हो, या पुढचा पदार्थ आहे ज्वारीच्या पिठाचे फळं. मी हा पदार्थ लेह लडाखला गेले असताना तिथे एका म्युझियममध्ये तिथल्या लोकांची खाण्याची संस्कृतीबद्दल वाचलं होतं. ज्वारीच्या पिठाचे फळ हे नाव मी दिले आहे. तिकडे या पदार्थाला वेगळंच नाव आहे.
साहित्य: ज्वारीचे पीठ 2 वाट्या, हव्या त्या भाज्या. मी ऋतूनुसार भाज्या वापरत असते. हिरवी मिरची लसूण पेस्ट, ती सुद्धा ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालते. चवीनुसार मीठ. कृती: सर्वप्रथम गरम पाण्याने ज्वारीचे पीठ चवीनुसार मीठ घालून भिजवून गोळा करून घ्यावा. यानंतर एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात पाणी घालून त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या टाकायच्या आणि जिरे लसूण मिरची पेस्ट घालून त्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर ज्वारीच्या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे बोटांनी चपटे करून त्यात सोडायचे. सगळे गोळे वर तरंगायला लागले की समजावे ते पूर्णपणे शिजले आहे. लगेच गरम गरम खायला घ्यावे. इथे पाण्याऐवजी आपण वरण सुद्धा वापरू शकतो. बिना तेलाची ही रेसिपी डाएट करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पावसाळ्यात तर मी संध्याकाळी हा पदार्थ खाणे पसंत करते. यापुढील पदार्थ आहे दह्यातले मेथकूट. साहित्य: मेथकूट 1 वाटी, दही पाव वाटी, चवीपुरते मीठ, साखर, फोडणीपुरती तेल, मोहरी, जिरे, हळद, हिंग, हिरवी मिरची. कृती: सर्वप्रथम एका भांड्यात मेथकूट घेऊन त्यात दही, मीठ, चवीपुरती साखर घालून व्यवस्थित एकजीव करावे आणि पाणी घालून हवे तेवढे पातळसर भिजवावे. त्यात व्यवस्थित मेथकूट एकजीव झाले की त्यावर तेल गरम करून खमंग फोडणी घालावी. असे हे चटकदार मेथकूट लहान मोठ्यांची जेवणाची चव नक्कीच वाढवतं. तर नक्की करून बघा. पुढच्या रेसिपीचे नाव आहे काकडीचे धिरडे. हवं तर नाश्त्याला, हवं तर जेवणाला, कधीही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. करायला सोपा आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. साहित्य: 2 काकड्या, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडे तीळ, दही किंवा आंबट ताक. दही ताक ऑप्शनल आहे. थोडीशी आंबूस चव आवडत असल्यास घेता येईल. 2 वाट्या घोळण म्हणजेच तांदळाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ. तव्याला लावण्यासाठी तेल. कृती: सर्वप्रथम काकडी किसून त्यात हळद, तिखट, जिरेपूड, मीठ, हिरव्या मिरच्या आणि तीळ घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात दही किंवा ताक घालावे. झालेल्या मिश्रणात तांदळाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. साधारण तव्यावर टाकल्यावर लगेच पसरेल इतपत पातळ ठेवावे. आता गॅसवर तवा तापत ठेवावा. तवा चांगला तापला की त्यावर तेलाने सिझनिंग करून घ्यावे. आता त्यावर केलेले धिरड्याचे मिश्रण पळीने व्यवस्थित पसरवून ओतावे. गॅस मिडियम ठेवून झाकण ठेवावे. 1 ते 1.5 मिनिटात झाकण काढून थोडं वरून तेल सोडावे आणि सराट्याने उलटवून पुन्हा खमंग होतपर्यंत तव्यावर ठेवावे. आता गरम गरम धिरडे चटणी किंवा लोणच्यासोबत खायला द्यावे. श्रोते हो, रेसिपीचं नाव आहे कोहळ्याचं गुळशेलं. साहित्य: छान लाल लाल मगजदार कोहळं अर्धा किलो, 1.5 लिटर फुल क्रीम दूध तापवून थंड केलेलं, 1 वाटी कणिक, साजूक तूप वाटीभर, 1.5 वाटी साखर, जायफळ वेलची पूड, काजू बदाम पिस्त्याचे काप. कृती: सर्वप्रथम लाल मगजदार कोहळं स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्यावे. त्यानंतर एका कढईत अर्धी वाटी तूप टाकून त्याची कणिक छान खरपूस भाजून घ्यावी आणि एका भांड्यात काढून ठेवावी. आणि त्याच कढईत अर्धी वाटी तूप घालून त्यात केलेल्या कोहळ्याचा कीस घालावा आणि त्यालाही छान परतवून घ्यावे. झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यावे. मधून मधून परतवत जावे जेणेकरून ते जळणार नाही. त्यानंतर त्यात साखर घालावी आणि पातळ होऊ द्यावे आणि भाजून ठेवलेली कणिक मिक्स करावी. छान दणकून वाफ येऊ द्यावी. आता हे सगळं मिश्रण एका जाड तळाच्या गंजात काढून त्यात साधारण अर्धा लिटर दूध टाकून शिजू द्यावे. हे सगळे मिश्रण गार झाल्यावर त्यात थंडगार दूध घालून सगळं व्यवस्थित मिसळून घ्यावे. आता त्यात जायफळ वेलची पूड घालून आणि सुक्या मेवाचे काप पण घालावे आणि फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवावे. झाले आपले कोहळ्याचे गुळशेले तयार. आता थंडगार गुळशेल्याचा आस्वाद घ्या. तुम्ही हे पोळी सोबत
आणि पुरीसोबत किंवा नुसतेही खाऊ शकता. आजच्या काही टिप्स आहेत. कैरीचे लोणचे करताना त्यात थोडी साखर मिसळल्यास कैरीच्या फोडी खूप नरम पडत नाहीत. पुरण शिजायला घेतल्यावर त्यात थोडे तूप घातल्यास थेंब उडून चटका बसायचे चान्सेस खूप कमी होतात. अनारशाचं पीठ भिजवताना पिठात थोडे तुपाचे मोहन घातल्यास अनारसे कुरकुरीत होतात, चिवट होत नाहीत. तसेच तुपात तळलेले अनारसे कढईतून काढल्यावर एका थाळीत घट्ट दाबून पसरलेल्या बेसन पिठावर ठेवले तर अनारशातलं तूप पूर्णपणे त्या बेसनामध्ये निथळेल. त्यामुळे अनारसे तुपकट पण लागणार नाही आणि त्या तूप जिरलेल्या बेसनाचे लाडू पण करता येतील. रवा भाजून ठेवल्याने जास्त टिकतो पण, आणि ऐनवेळी कोणी आल्यास पटकन उपमा करायला घेता येतो. इडली उत्तप्प्याचं बॅटर बारीक करताना त्यात जर थोडे जाड पोहे भिजवून घातले तर फर्मेंटेशन पण लवकर होईल आणि जाळीदार लुसलुशीत उत्तप्पा इडल्या तयार होतील.